नमस्कार, मी शीतल आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर ना खूप दिवसांपासून आहे ना मी एक व्हिडिओ बघितलेला, ते म्हणजे होममेड धूप कसं बनवायचं आणि त्याच्यामध्ये साहित्य सुद्धा अगदी सोपे होते, जे की आपल्या घरात नेहमीच असतात आपल्याकडे। आणि ना खूप देवांची फुलं माझ्याकडे जमा झाली होती, तर त्यांना मी व्यवस्थित असं सुकवून घेतलेलं आहे। तर आता बघूयात, मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करणार आहे आणि माझी हिंमत ते बघाय की मी तुमच्यासोबत सुद्धा मी ते शेअर करते। असं जे छान झाले किंवा काही जो काही एक्सपिरियन्स असेल तो तुम्हाला सुद्धा समजेलच। आणि चला मग आता बनवूयात, आणि त्याच्या आधी मी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते। तर साहित्य बघण्याच्या आधी मला तुम्हाला मनापासून एक रिक्वेस्ट करायची आहे, जर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी रोज छान छान असे शॉर्ट व्हिडिओज टाकत असते आणि लॉंग व्हिडिओज सुद्धा टाकणार आहे। आणि ते कोणते असले पाहिजे याचं सजेशन सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता। तर चला आता फायनली तुम्हाला मी साहित्य दाखवते। तर साहित्यामध्ये आहेत आपल्याकडे हळद आहे, त्याच्यानंतर चंदन पावडर आहे, 2-3 तमालपत्र आहे, त्याच्यानंतर नारळाचा जो आपला शेंडी म्हणा किंवा काथ्या असतो तो आहे, त्याच्यानंतर इथे कापूर घेतलाय आणि थोडंसं लवंग आहे, आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आपली ही सुकलेली फुलं। तर ही फुलं अगदी मिक्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये झेंडू आहे, लाल आहे, पिवळा झेंडू आहे, त्याच्यानंतर गुलाबाच्या काही पाकळ्या तुम्हाला दिसत असतील, शेवंती आहे, त्यामुळे अशी सगळी मिक्स फुलं आहेत आणि ही छान अशी खडखडीत वाळून घेतलेली आहे, जी तुम्हाला आवाज येत असेल। तर चला आता आपण सुरुवात करूयात। तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात, छान बारीक करून घेऊयात। तर इतकं मी वाटून घेतलेलं आहे, आता बऱ्यापैकी जागा झालेली आहे। आता ही उरलेली फुलं पण मी याच्यात टाकते आणि आताच त्याचा इतका छान असा सुगंध येतो ना, म्हणजे ते कापूर आणि लवंग वगैरे, त्यामुळे ना मस्त वाटतंय। तर बघूयात पुढे काय काय होतंय। पुन्हा एकदा आता मी फिरवून घेते। बारीक वाटून झालंय आणि रंग तर बघू शकता किती सुंदर आलेला आहे। मला वाटतं ते हळदी आणि चंदन पावडरने खूप सुंदर खरंच सुगंध येतोय। ते आता बघूयात पुढची प्रोसेस। तर काय करायचं आपल्याला, चाळणीने हे सगळं चाळून घ्यायचं आहे, कारण आपण जे नारळाचा चोथा किंवा तमालपत्र भरपूर काय काय टाकलं होतं ते सगळं व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यावं लागणार आहे। आणि मी पिठाची चाळण घेतलेली आहे, म्हणजे एकदम फाईन पावडर बाहेर येईल त्यातून। तर आपला प्रयोग सक्सेसफुल झाला तर मजा येणार आहे खरंच, कारण एकतर बाहेरचे धूप असतात त्याने इतकी काजळी धरते, त्याच्यानंतर आपल्याला असं म्हटलं जातं, मी बऱ्याचदा ऐकलेलं सुद्धा आहे की त्याच्यामुळे ना आपल्याला दम्याचा किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो। जर असं ऑर्गॅनिकली आपल्याला जर घरी बनवता आलं तर याचे 2 फायदे होणार आहेत। एक तर म्हणजे खूप छान ऑर्गॅनिक असणार, याच्यामध्ये कोणतेही केमिकल नसणार आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही श्वासाचा वगैरे त्रास होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपली जी फुलं असतात, जी आपण देवाला वाहिलेली असतात, ती मला असं वाटतं नदी नाल्यांमध्ये सोडताना नाही का त्याच्या पाणी दूषित होतं, त्यापेक्षा असं त्याचा काहीतरी छान उपयोग करता आला तर मग काय मज्जाच मज्जा। आता हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं कारण असं आहे की माझ्याकडून ज्या चुका होतील किंवा याच्यातून जे काही चुकेल ते मला तुम्हाला लगेच सांगता येईल, आणि जे काही चांगलं होईल ते सुद्धा तुम्हाला सांगता येईल। म्हणजे कसं तुम्ही जेव्हा बनवाल त्यावेळी तुम्हाला फायदा होईल आणि छान गप्पा सुद्धा होतील, जे की आपण खूप दिवसांनंतर मारत असतो। आणि जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की मला असे व्हिडिओज बनवायला खरंच खूप आवडतील, की याच्यामध्ये आपण छान काहीतरी बनवतोय आणि इन्फॉर्मेशन तर शेअर करतोच आहे, पण छान गप्पा सुद्धा मारतो। मला वाटतंय बघा अजून थोडंसं आहे, ते मी काढून घेते आणि तो दुसरा चोथा ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे 2 बॅचेस मध्ये हे चालू होतं। देईल की तुमचा मिक्सर खरंच चांगल्या क्वालिटीचा असणं गरजेचं आहे, नाही तर मला असं वाटतं ब्लेड वगैरे तुटू शकतो, चान्सेस आहेत, कारण त्याच्यामध्ये नारळाचा जो काथ्या असतो तो कसा स्ट्रॉंग असतो, त्याच्यानंतर कापूर असतो तो सुद्धा स्ट्रॉंग असतो। त्याच्यावर तुम्ही काम करू शकता की कापूर किंवा जे थोडेसे कडक पदार्थ आहेत, जे तुम्हाला असं वाटतं की मिक्सरला त्रासदायक होऊ शकतं, तर मग तुम्ही ते थोडंसं कुटून घेतलं आणि नंतर मग तुम्ही बारीक केलं तर काहीच हरकत नाही। तर हा आहे आपला चोथा निघलेला, आता याचं काय करायचं काय माहित नाही आता। आणि हा आपलं फाईन अशी पावडर निघालेली आहे।
तर आता याचं पुढची स्टेप काय करायची चला बघूया. फाईन पावडर आहे आणि हा त्याचा चौथा निघलेला आहे, बघू शकता. याला अजून एकदा जर बारीक केलं तर मला असं वाटतं अजून बरंच निघेल, पण सध्या मी तुमच्यासोबत एवढं शेअर करते. पुढचं बघूया त्याच्यानंतर मी काय करणार आहे. तर याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तूप आणि गुलाबाचं पाणी. ठीक आहे. तर आता हे माझं फ्रीजमध्ये जो स्प्रे बॉटल असते त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं मी चमच्याने लागते, जास्त पडायला नको. आता तो जो मी व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं काही ठराविक प्रमाण सांगितलं नव्हतं, तेही रॅन्डमलीच करत होते, त्यामुळे मीही रॅन्डमलीच करते. असं काही त्याचं असं खास मेजरमेंट नाहीये. बघूयात आपण पण कसं होतंय. तर हे थोडंसं मी अर्धा चमचा वगैरे तूप असेल, आपण बघूयात, पहिला मिक्स करूयात, लागलं तर मग आपण पुन्हा टाकूया. ठीक आहे. तर आता हे आपण हाताने करून घेऊ. तुपामुळे ना जळण्यासाठी खूप मदत होणार आहे, असं त्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपण पुन्हा तर आता व्यवस्थित त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा असा गोळा बनायला लागलेला आहे. म्हणजे आता मी इथे स्टॉप करते. सुद्धा तसंच करा, गोळा होऊपर्यंत त्याच्यामध्ये ऍड करत जा, थोडंसं गुलाब पाणी, थोडंसं तूप, अशा पद्धतीने तुम्ही ऍड करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं दिसेल की याचा गोळा बनतोय की हे टाकणं बंद करा. ठीक आहे. आता आपण याचे काय म्हणतात त्याला, असे गोळे करून घेऊयात किंवा त्याला छानसं धूपचा आकार देऊयात. तर आता याच्यामध्ये मी बघते कसं करायचा आकार. असं करू शकतो का आपण. खूप पटापट बनवून घेतलेले आहेत आणि तर आपले असे धूप तयार झालेले आहेत. आणि याचा आकार मी अशा शेपमध्ये बनवलेला आहे, मोदकासारखा वगैरे दिसत असेल तुम्हाला. तर असे 17 धूप बनवून झालेले आहेत. आता याला आपल्याला उन्हामध्ये छान कडकडीत सुकवून घ्यावे लागतील आणि मग आपण त्याचे फायनल रिझल्ट आपल्याला लागणार आहे की आपण ह्या प्रयोगामध्ये पास झालोय की फेल झालोय. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये काय चुकलं असेल किंवा काय बरोबर आहे हे आपल्याला लास्टला समजणार आहे, ज्यावेळेस हे सक्सेसफुल होणार आहे. सो त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर करेलच तुमच्यासोबत. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण उद्या भेटूया, ज्यावेळेस हे छान सुकून येतील. इथे छान सुकायला ठेवलेले आहेत. आता बघूयात किती वेळ लागतो आहे त्यांना सुकायला. तर कालचं मी जसं तुम्हाला म्हटलेलं की मी पूर्ण धूप सुकवून मग आपण बघणार आहोत की आपला प्रयोग सक्सेसफुल झालाय की अनसक्सेसफुल झालाय. तर त्यासाठी आपले धूप रेडी आहेत. आता मस्त छान उन्हामध्ये मी त्यांना सुकवून घेतलेलं आहे. तर चला आता आपण परीक्षेला सुरुवात करूया. धूपदाणी आहे, त्याच्यामध्ये मी ठेवून आपण ती पेटवून बघूयात की ती व्यवस्थित पेटते की नाही. तर आता हे धूप ठेवलं याच्यामध्ये, मी तुम्हाला दाखवते. पेटवूयात. आता माझ्याकडे तो लायटर वगैरे जो काय असतो तो नाहीये, त्याच्यामुळे मी मॅचिसनीच पेटवून घेणार आहे. पेटलेलं तर आहे. आता बघूयात पुढे काय होते. वा, आपला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. ये तर फायनली जेव्हा असं कधी आपण पहिल्यांदा काही गोष्टी नवीन ट्राय करत असतो आणि जेव्हा त्याचं सक्सेसफुल होतात त्यावेळेस आपल्याला अजून नवीन नवीन काहीतरी गोष्टी ट्राय करण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि खूप छान समाधान सुद्धा मिळतं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी किंवा ही प्रोसेस संपूर्ण फॉलो करू शकता बिनधास्तपणे, कारण आता रिझल्ट तर तुमच्या समोरच आपण लावलेला आहे. आणि तुम्ही फक्त याच्यामध्ये एक टीप आहे की हळदीचं प्रमाण थोडं कमी ठेवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी सगळं तुम्ही ॲज इट इज फॉलो करू शकता. आणि तुम्हाला
ही धूपची प्रोसेस किंवा धूपची रेसिपी कशी वाटली ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा. आणि हो, तुम्हाला अजून असे काही नवनवीन इंटरेस्टिंग जर व्हिडिओज बघायचे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तो टॉपिक नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बाय.